गाइज, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चॅनल. तर येस, फायनली तो दिवस आलेला आहे ज्याची मी खूप आधीपासून वाट बघत होते. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी चाललेली काश्मीरला आणि आज आम्ही निघतोय. तो त्या सगळ्यात पहिले मी आलेली डोंबिवलीमध्ये आपल्या यशूकडे. हाय. आणि मी नेहमी नेल्स करायला हिच्याकडेच येते आणि बघू शकता की अर्जंट वरती एका तासामध्ये आम्ही नेल्स केलेत. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आणि एवढे भारी नेल्स केलेत, एवढे भारी. आणि कधी पण अर्जंटमध्ये कुठेही घाई घ्यायचं असेल, एकदम बेस्ट प्रॉपर फिनिशिंग सकट करून देते ती. तिचा आयडी मी खाली देईलच, सो नक्की व्हिजिट करा. डोंबिवलीमध्ये आहे. तुम्हाला जर तुमच्या घरी ऑर्डर हवी असेल तर तिथे पण ती येऊन करून देते. सो नक्की तिला डीएम करा. काय बोलशील? डीएम करा लवकर लवकर. आणि आम्ही आज एवढ्या घाईघाईत निघालो. मी इकडे आल्यावर जरा शॉपिंग केली थोडीशी, मोमोज खाल्ले. मोमोज माझे फेवरेट मोमोज खाल्ले. आणि त्याच्यानंतर आम्ही नेल्स करायला बसलो. 2ला बसलो, 3ला आमचा डन झालाय. आणि आता मी निघते जायला डायरेक्टली मुंबई सेंटरला. तो ब्लॉग कंटिन्यू करा. सो तुम्ही बघू शकता किती छान नेल्स केलेत तिने. मला पर्सनली खूप जास्त आवडलेत. कॅट आय केला आणि हे तिने स्वतः तिच्या हँडला केलेले. दाखव तुझ्या हँडचे. बघू शकता तिने स्वतः तिच्या हातालाही केलेलं आणि मी बोली मला सेम पाहिजेत. सो मी पण तेच केले, सेम. आणि तिला तर खूप टाइम झालाय. मे बी गाईज देख रे हो, मागच्या महिन्यात केले आणि तिचे प्रॉपर तसे तर तसे अजून आहेत. सो म्हणून मी तिला बोली की मला पण हे सेम कर आणि मी सेमच केलेत अर्जंटमध्ये फुल. सो तुम्ही बघू शकता फिनिशिंग वाईज किती खूप सुंदर केलेत तिने. मला तर पर्सनली खूप जास्त आवडलेत. सो मी खाली आयडी देईन, नक्की तिला मेसेज करा. चली आहे स्टेशनला आणि मला सोडायला आली आहे गौरव. हॅपी जर्नी ब्रो. म्हणजे थँक्यू सो मच. आणि गौरी आपल्यासोबत नाही येत या टूरला, पण ठीक आहे, नेक्स्ट टूरला आपण तिला ठेवूया सोबत. बाय. तुझ्यासाठी मी काहीतरी घेऊन येईल तिकडनं. मागच्या ब्लॉग मध्ये ती भांडत होती माझी. पण आणेल ते नाही आणणार मी. ते ब्लॉग कंटिन्यू करा. आता दाखवते मी आतमध्ये आपली सगळी पब्लिक आले. तो ब्लॉग कंटिन्यू करा. आणि तर आपली ट्रेन सुटलेली आहे. आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे आजपासून काश्मीर सिरीज. सो आजचा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग काश्मीर तो. आणि काश्मीरचा आपला टायटल असेल, इकडे आशुतोष बसले, काश्मीरचा आपला जो टायटल असेल तर एअर फ्रेशनर गरजेचं आहे. कारण की आम्हाला अक्षरने मी बाथरूमच्या तिथले सीट. आणि आमचं नशीब एवढं खराब आहे ना, दरवेळेला आम्हाला हीच सीट येते जी बाथरूमच्या डोर जवळ येते बघा. आणि ते दरवेळेला धडाधड सगळे रात्रभर चालू असतात. सो कधीच देवाच्या कृपेने ही सीट टप्पा येऊ दे, पण आमचं नशीबच एवढं की आम्हाला तीच सीट येते. आणि हिला तर गॅरंटी होती वाटतं की आम्हाला ही सीट येईल, म्हणून ती ऑलरेडी एअर फ्रेशनर घेऊन आली. नेहमी मला अक्षयवर भरोसाच होता की अक्षय हीच सीट येईल. आणि मला लिस्ट पाठवलेली बघा, अख्खीची अख्खी लिस्ट पाठवली काय काय आणायचं. अशी बसते जरा हे नाही माहिती. चालले तर शांत ऐका. आणि ह्या टूर मध्ये आमची गँग जरा कमी आहे, बिकॉज सगळेजण बिझी आहेत त्यांच्या कामात. तो कसं लगेच सगळ्यांना पॉसिबल नाही होत आमच्यासारखं फिरायला लगेच ते आम्हीच करू शकतो. थँक्स, आपको लव्ह यू. नाही येत ह्या टायमाला, पण आम्ही चाललोय आणि आम्ही तिघं बस आहोत, फुल मचवणार आहोत. सो तुम्ही बघून ब्लॉग बघा आमचा. ओके. सो तुम्हाला माहितीये की जसं की आम्ही सगळ्या ट्रिपला जातो त्यावेळेला आमचं काहीतरी एक स्लोगन असतो. हा, तसा काश्मीरचा स्लोगन आहे आमचा की काश्मीर तो काश्मीर है. आणि खूप गाणं होतं. नाही पुढे आहे, पुढे कश्मीर तो कश्मीर है. वावा करा, वावा. कश्मीर तो कश्मीर है, बाकी सब गरीब हम अमीर है. आपण कसलं आम्ही कशाला आमचा आवाज चुकीचं होतं. बाकी सब अमीर हम गरीब. कश्मीर तो कश्मीर है, बाकी सब अमीर हम गरीब है. कडक आहे. चलो. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आणि तर 5च मिनिटं पण नाही झालेत आणि ट्रिपची मंगलमय सुरुवात खाण्यापासून सुरुवात केली आहे. झालेली आहे. आकाश
खायला सुरुवात. चला मंगलमय सुरुवात. पहिले अजून आताशी मला सगळे दादरच क्रॉस केलाय आणि आम्ही लगेच खायला सुरुवात केली. दादर पण नाही हो क्रॉस केला खायलाच होतो आम्ही ट्रिपला, तसं काय दिसत नाही. आता आम्ही जेवतोय मस्तपैकी. बोटा चुकून बोटा बघा दोघींची पण फुल नखा बिका पिवली झाली. आणि आपला अक्षय भाऊ व्हेज खाताना आणि एवढा ऍटिट्यूड दाखवते की जसं काय नाही काय खातंय. असू दे भाई, आमच्या जातीतच नॉनव्हेज आहे. काय बोलशील अक्षय? हे बघ कोंबड्या वळवळ ना तुमच्या पोटात. आमच्यासाठी वेगळा तवा. आमच्या आई बघून गेले. आमच्यासाठी वेगळा तवा. मस्त नॉनव्हेज खाते. इथं आपला अजून एक भरलेला डबा, तो उद्या खाऊ. आणि तर सुरत आलाय आता आणि आम्ही मस्त जेवलोय. एक सुरत दाखवला. हा गाईज लुक एट आर सुरत. आणि आमच्याकडे अजून एक सुरत. फिरो कॅमेरा फिरो. असं नाही करते ब्रो. असं नाही करते. आणि आमच्या सोबत आहेत आमचे अंकल, जे आम्हाला ट्रेन मध्ये भेटलेत. अंकल हाय करो. आणि अंकल आणि अंकल सोलो ट्रॅव्हलर आहेत आणि आता ते चाललेत कुठे? मथुरा चाललेत. आणि त्याच्यानंतर ते लोक प्रयागराजला चाललेत कुंभमेळ्याला. आणि लिटरली ह्या एज मध्ये ते सोलो ट्रॅव्हलिंग करतायत. सो खूप छान भारी गोष्ट आहे ही. कारण का असं म्हणजे असं आम्ही बोलतो की या एज मध्ये असं आकाशने लाया है कच्चा मँगो. बोलू हा बोल. बेटर वाटते. असं म्हणजे आमच्या एज मध्ये आता आम्ही असं बोलतो घरी की ह्या एज मध्ये नाही फिरलो तर नंतर म्हातारपणी काय फिरणार. पण गाईज लुक ॲट दिस. आज काकांचं एवढं एज आहे तरी पण ते फिरतायत. 67. लुक ॲट हर. सो आकाश खोडलंय. आकाश म्हणजे आता तर माझं पोट पण भरला. असं कधी झालं नाही की आम्ही ट्रेन मध्ये आलो आणि आमच्या भाई मला एका गोष्टीचं टेन्शन होतं की ह्या दोघी राडा करणार. हे बघा हे आमच्या ग्रुपचे हा. हे असं चाललंय याचे स्कूल फ्रेंड्स आहेत. हा तर महत्वाचा मुद्दा काय आला. हा. आम्ही ट्रेन मध्ये आलो. आधीच दोघींना मी वॉर्निंग दिलेलं की तुम्ही भांडायचं नाही. जर तुम्ही भांडलात तर तुम्ही तुमचे, मी माझा वेगळा. भाई आल्या ह्या लोकांनी हेच भाई एक खतरनाक आम्हाला बाई भेटली. खतरनाक बोले तो कोण बनेगा करोडपती. दाखव रे. नको थोडस दाखव. नाही नको. हा त्या म्हणजे आहेत ते आमच्या गाईस आजूबाजूलाच आहेत. तर आम्ही दाखवू नाही शकत त्याच्या ब्लॉग मध्ये. आशुला आलेलं ते आशुली कमिटी बनवत होते. ऐक ना आल्या ती ना अश्विनी तिला प्रेमाने विचारली. ती आलेल्या आशुला अशी बोलली नो आय एम सॉरी. Then Ashu is coming on her original colors. आणि बाई सपोर्टला आहे. नाही आम्ही जशाच तसं वागतो. आम्ही भांडखोर नाही. येस. बाकीच्यांची पण भांडले ते डॉक्टर झोपला दाखव. डॉक्टर झोपला त्याला तो झोपलेला. बाई तो झोपलेला. तू काय बोलत पण नव्हता. जसे दोघं तिघं आम्हाला बोलायला ना तसं आज झोपेल. तुझे या फेस मी सगळ्या थंबनेलला वापरणार आहे. डॉक्टरचं इंजेक्शन कळलं तर डॉक्टरचं नाही प्राण्यांचं इंजेक्शन असतं माहिती झाडा सुईचा. हा बघा हुशार मग बोलतो. हुशार मग बोलतो डॉक्टर नाही रेल्वेत येतो. तो रेल्वे मला विचारू दे. पब्लिकला मला हे विचारायचं गाईज. आम्हाला कोणीतरी असं सांगितलं की ट्रेन मध्ये आपण स्पीकरवरती सॉंग लावू शकत नाही. मीडियम व्हॉल्यूम मध्ये सुद्धा नाही. आणि लोक आम्हाला बोलत नाही. आम्हाला हे बोलले की तुम्ही फक्त गप्पा मारायचे, गाणं ऐकायचे नाही. तर माझा मुद्दा हा आहे की हा नवीन रूल कुठे आला हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा. कुठला लॉ आहे, कुठला सेक्शन आहे, मग आम्ही मान्य करू. तो पहिली गोष्ट स्पीकरवर गाणं ना वाजवणार स्पीकर कशाला गाणं वाजवलं असतो कळत कसं
आणि ट्रेन आहे आणि आम्ही DJ नको वाजवत, guys. आणि ही थोडी लायब्ररी आहे लायब्ररी. एक मिनिट हळू बोलला आवाज जातो. आम्ही आपले पारंपरिक जुने गाणी ऐकत होतो, कोळी गीत. असं पण नाही ब्रास बँड लावलेला. हँडवॉश करत आणि आता वाट बघा पुढच्या लपड्याची. हे काय नाही मी तर बाबा यांच्यातला नाही. मी माझी बॅग मी वेगळीच ठेवली तिकडे घेणार आणि काय आणि मग झालं तेव्हा अक्षय बाहेर लफडा झाल्यावर आकाश गायब. हा मी ओळखत नाही यांना तर बाई. बघितलं जाऊ दे. आमच्या पोरांनी तिकडे फुल तमाशा घातले. फुल नाचतात बाई. हे गाईज गुड आफ्टरनून झाले आणि तेवढा बाजार आहे नुसता. ऐक ट्रेन काय बोलते माहिती आता आमचा कॉफी वगैरे पिऊन झाले आमची. आता आम्ही थोड्या वेळात खाणार आहोत. अरे येताना ट्रेन कॅन्सल दिल्ली यायची वाट. दिले येऊ काय थोडा वेळ खावडा. अरे कॅन्सल झाली यांना तिकीट करून दिले. सो दिल्ली यायची आम्ही वाट बघतोय. लागले. मग दिल्ली जसं येऊन गेला तसं आम्ही खायला सुरू करणार आणि मग आम्ही बरं जाऊन आमच्या जागेवर झोपणार परत एकदा. पाहिजे का तुला बोल तू. तर बघूया आता. आणि इथे भाई आपल्या युवराजचा कॉल चालू आहे. दे युवराजशी बोल. हाय युवराज. कुठल्या माणसाला फोन करू. हे तर हा कुठे तू आला नाहीस ना. जाऊ दे आम्ही तुला मिस करतो. माझा लाडला बिघड गया. मम्मीला म्हणतो मम्मी मी इथं पोहोचलोय बरं का. हा तो मम्मीशी तसंच बोलतो. एवढं फोन. येस बर का राजा. चला हा थंबनेल नाही ठेवला ना आता पोरवाडीचं नाव बदलत. तुझे पण हा असंच करतो काय ना काय. आणि मग मला कसं भाग पडतो की मी थंबनेल ठेवू तुझा. त्याची सिग्नेचर स्टेप आहे. कशी 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 हा पण थंबनेल आता हे असे करतात. मग आता काय करणार. तुझी बायको आल्या तुला मम्माच बॉय बोलणार. मम्माच बॉय. चालेल चालेल. बायकोला भरू घरी जा परत. मम्माच फर्स्ट. आणि तुझी बायको काय बोल. तुझी बायको काय बोलेल. तुझी बायको काय बोलेल. काय माझी बायको मला हँडसम बोलेल. बापरे ओ माय गॉड. कॅमेरा मी पण नाही ऐकलं तर असं झाला. अरे कॅमेरा स्टेशनवर येणारे आणि बघू शकता आमचा संसार आम्ही बाहेर काढलेला आहे. संसार खूप नॉलेजेबल गोष्ट. आणि ही आमची कचऱ्याची बॅग आहे. आणि इथे आम्ही तर कचरा करत नाही ट्रेन मध्ये. इथे कचरा हा उचलो आम्ही. त्याच्याकडे आपला टिश्यूचा बॉक्स कोणाच्या बॅगेत टाकायचा आहे. हे दाखवलं का तू त्यांना. नाही कच्ची कैरी. हे आमचं हँडवॉशची बॉटल आहे. गाईज प्लीज हे फिनेलची बॉटल नाहीये. सो तुम्हाला असं वाटेल की फिनेलची बॉटल घेऊन फिरता की ही आमची हँडवॉशची बॉटल आहे. पोट साफ करायला. जर कोणा ट्रॅव्हलिंगसाठी आपण ट्रेननी वगैरे ट्रॅव्हल करतो लॉंग ट्रॅव्हल करतो. सो एक एवढी पावडरची हे भेटते पॅकेट भेटतो. त्याच्यात पावडर फॉर्म मध्ये असं टाकायचं आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि मग आपण ती यूज करू शकतो. ओके सो गाईज आम्ही बॉटल आहे ती इथेच ठेवून जातोय. जर आम्ही ठेवून जातो त्याच्या मागे एक रिझन येते. मी ह्याच्यावर लिहिते आता. आणि त्यांच्यासाठी आम्ही नोट करणार आहोत. जे लोक नेक्स्ट इथे बसायला येतील त्यांच्यासाठी आम्ही नोट की हँडवॉश आहे हे तो तुम्ही यूज करू शकता. ये हँडवॉश हे अरे अच्छा तो पुढे तो आम्ही पोचलोय अमृतसर स्टेशनला. आणि इकडे बघू शकता आपली गँग एवढा सामान घेऊन चालले. चला चाललोय आता पुढे 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 पुढे. जाम वजन आहेत ग काय. हो का. चला लेट्स गो गाईज. मला सवय आहे माझं वजन उचलायची. चला जाऊया. इकडे पण ब्लॉगिंग चालू आहे. आणि आम्ही सेकंड टाइम परत या स्टेशनवरती आलोय. आणि आता आपण परत म्हणजे असं प्लॅन करतोय की गोल्डन टेम्पलला जाऊया. बट ह्या टाइमला एवढी थंडी नाही. मागच्या टाइमला आलो ना तेव्हा स्टेशनवरती उतरलाच म्हणजे तोंडात वाफा येत होत्या. पण या टाइमला एवढी थंडी नाहीये. पण ठीक आहे. आता मी गोल्डन टेम्पलला चाललोय. विचार करते जाऊ. आणि गोल्डन टेम्पल हे आमच्या प्लॅन मध्ये नव्हतं. इथे आल्यावर हे लोक सगळे बोलतात की आता एवढं आलं तर आपण गोल्डन टेम्पलला जाऊया. कारण का मागच्या टायमाला मी गोल्डन टेम्पल केलेलं. तर बघूया आता गोल्डन टेम्पलला जाऊन जरासं टाइमपास करतो. आणि तिकडनं आम्हाला ओव्हरनाईट जर्नी आहे आज श्रीनगरसाठी.
सो इकडनं आम्ही बसमध्ये बसणार आणि रात्रभर ट्रॅव्हल करणार आणि सकाळी श्रीनगरला पोहोचणार. आणि आमच्या बॅगा वरती ठेवतात आणि लिटरली एवढं जीवाला लागतं अशा बॅगा वर ठेवलेल्या, बिकॉज त्याच्यामध्ये खूप महाग असे सामान असतात आमचे आणि आम्ही बॅग वरती ठेवतो. पण ठीक आहे, मेन बॅग आमची खाली आहे आणि गाडीत बसायला अजिबातच जागा नाहीये. फुल सीटा पॅक होणार आहेत, त्यामुळे मी पहिली सीट पकडले बाबा. मला सहन होत नाही पाठीमागे बिट्टी मागे मधी बिधी, मी पुढेच बसते. ऍक्च्युली सेकंड सीट पकडायला चाललेलो, पण ती सेकंड सीट अवेलेबल नाहीये, ऑलरेडी गेलेली आहे. कारण का अर्धे जण आमच्या फ्लाईटने आलेत आणि हे आम्ही सगळे ट्रेनने आलोय. तर ब्लॉग कंटिन्यू करा हा. तर गाईज आता आम्ही आलोय गोल्डन टेम्पलच्या मार्केटमध्ये आणि आम्हाला वाटलं की सगळं बंद असेल, पण नाहीये, सगळं चालू आहे. आकाश आणि तुला चालू द्यायचं होतं एवढं लांब अक्षयला. गाईज लुक ॲट द व्ह्यू. एक नंबर, एकच नंबर. एवढं छान दिसतंय, एवढं सुंदर दिसतंय की असं वाटतंय बघतच राहावं. कारण का मागच्या टायमाला मी रात्री आलो नव्हतो, आम्ही दिवसा आलेलो, त्यामुळे एवढं लाईट्स वगैरे आम्हाला काही बघायला भेटला नव्हता. बट आता एक नंबर दिसतंय. आम्ही आलोय मॅकडॉनल्ड्सला. तर ऑर्डर दिली. मिल घेतलंस ना? हो, 2 मील घेतले आणि 2 तुम्हाला दोघांना मील घेतलं आलू टिकीचा, आम्हाला रॅप घेतलाय की. ठीक आहे. उपाशी ना रात्रभर गाडीत. ओके. रॅप मोठा आहे तो बर्गर पेक्षा, डबल साईज. गरज होती का? आता अजिबात माझ्याकडे यायचं नाही. फक्त मला नको थोडं खूप प्यायला दे का? टाक ना, माझं काही हरकत नाही. आता आम्ही मोमोज मागवले. स्प्रिंग रोल आमचा खाऊन झाला आणि एवढं टेस्टी आणि यम्मी लागतंय ना हे, खरंच व्हेजच असतं रे सगळं. सुंदर असलं सगळ्यांनी नॉनव्हेज बस मार्गावर जाऊ. हा मार्ग चुकीचा निवडतो, मराठात बोलतो. नाही व्हेज कर, खूप सुंदर आहे. पण यम्मी आहे, यम्मी. तर आता आम्ही जम्बू मध्ये एंट्री केली आहे आणि आम्हाला जायचं श्रीनगरला. आणि खूप मोठी ट्रॅव्हलिंग आहे ही आमची. उद्या मे बी 11-12 वाजेपर्यंत आम्ही श्रीनगरमध्ये पोहोचू. तर हवा वगैरे खूप जास्त आहे, थंड वाटते, तर म्हणून मी पूर्ण पॅक केलंय चेहरा. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये मी ऑब्व्हियसली पॅकच करते. आणि अक्षय इकडे आशिताई बसल्या आणि तिकडे पुढे आकाश बसलाय. आकाशला आम्ही ड्रायव्हरच्या साईडला दिलंय. हेवी ड्रायव्हर आहे, 4 वाजता झोप आली पण झोपू देत नाही तो. झोपू शकत नाही, एवढी ना गाडी अशी वाकडी. 3 टायरवर पण गाडी चालू शकतो. असं वाटतंय, अक्षरशः असं वाटतंय की आम्ही कुठल्या तरी रोलर कोस्टर मध्ये बसलोय. अक्षरशः अशी गाडी चालली आहे, त्यामुळे झोप तर अजिबातच येणार नाहीये. आणि पाठी अख्खी पब्लिक जागीच आहे, सगळे जागेच आहेत. सकाळचे किती वाजले? 4:45 वाजले. 4:45 वाजले सकाळचे 4:45 वाजले आणि आमचे 12. येस, 4:45 वाजले आणि आमच्या झोप सगळ्यांना झोपेची वाट लागली. पण कोणी झोपणार नाही, मला तेवढं माहिती आहे. पण बघू जरा थोड्या वेळाने पुढे जाईन जरा, कारण का मला तर अजिबातच झोप येत नाही ट्रॅव्हलिंग मध्ये. सो मी इथे ब्लॉग एंड करते. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग श्रीनगरचा असेल आपला. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आमच्या सगळ्यांचे नेटवर्क जाणार आहेत, कारण का तिकडे गेला. सो नेटवर्क गेलेला आहे फोनचा. सगळ्यांचे फोनचे नो सिग्नल. आता डायरेक्टली वेगळा सिम घेतात, इकडे वेगळा सिम भेटतो. सो आपल्याला तो सिम घ्यायचा आहे, तो आपल्या फोनमध्ये टाकायचा आहे, कारण का इथे आपल्या सिमला नेटवर्क नसतो. इथे पोस्ट पेड करायला लागतो.